नमस्कार. मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यंदा कमी पावसाचं संकट आहे. म्हणजे एल निनो वर्ष आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती पडते की काय अशी देखील शंका उपस्थित केली जाते. आता या परिस्थितीला सामोरं जाताना आपला खरीप हा महत्वाचा हंगाम आता ऐन तोंडावर आलाय. आपल्याला खरीपाचं नियोजन करायचंय, खरीपाच्या पेरण्या करायच्या आहेत. कोणतं पीक पेरावं असा प्रश्न या प्रश्नांवर आता सध्या गावागावांमध्ये चर्चा सुरू आहे. परंतु आपल्याला पीक निवडीपासून तर पीक वाढीच्या कालावधीपर्यंत एक काटेकोर नियोजन करणं आवश्यक आहे. हे नियोजन करताना आपल्याला नेमकं कोणतं पीक लावावं, आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका किती पाऊस पडतो, यंदा पावसाचं प्रमाण किती असू शकतं आणि या सगळ्या परिस्थितीला अनुषंगून नेमकं कोणतं पीक आपल्याला परवडणार आहे, त्यातही आपल्याला कोणतं वाण निवडणं गरजेचं आहे, या पुढच्या टप्प्यामधलं पीक वाढीच्या काळातलं आपल्याला नियोजन कसं करावं लागणार आहे, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ शेती तज्ञ उदय देवळांकर सर आपल्या सोबत आहे. सर, आपलं स्वागत आहे मध्ये. जय किसान. सर, यंदा एल निनोचं वर्ष आहे. पाऊस कमी पडणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करायचं असेल, सल्ला द्यायचा असेल की नेमकं शेतकऱ्यांनी नियोजन करताना कसं करायला पाहिजे, सुरुवातीचा प्रश्न हाच आहे की नेमकं अशा वर्षांमध्ये जेव्हा आपल्याला पाऊस कमी दिसतोय तेव्हा शेतकऱ्यांनी पीक पेरताना म्हणजे पीक निवडताना नेमकी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? या वर्षी जो पाऊस पडणार आहे तो पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आपण तर 92% पाऊस जर म्हटलं आणि तसं गृहीत धरलं आपण की 92% किंवा त्यापेक्षा थोडा कमी पाऊस पडणार असेल तर कोकण विभागात आपल्या 3 ते 4 हजार mm पाऊस पडतो. तिथं थोडा कमी पाऊस झाल्याने भाताच्या पिकावर फारसा परिणाम नाही होणार. अर्थात त्याच्यातले गॅप्स त्रासदायक असतात, त्याबद्दल नंतर चर्चा करू आपण. घाट माथ्यावरती यापेक्षा थोडा जास्त पाऊस कमी पाऊस पडतो आणि थोडा जास्त पाऊस पडतो आणि नंतर जे उतारावर 2 झोन आहेत त्याला ट्रान्झिशन 1 आणि ट्रान्झिशन 2 म्हणतो आपण, की तिथं साधारण 1200 ते 1800 मिलीमीटर पाऊस पडतो. ह्या 1200 mm पाऊस पडणारा हा जो भाग आहे सह्याद्रीच्या पायथ्याचा, जिथं खास करून म्हणजे आपल्या इगतपुरी पासून ते खाली गड इंग्लज पर्यंतचा कोल्हापूर जिल्ह्यातला भाग आहे सगळा. पुण्यातले भोर मुळशी तालुके येतात त्यात. तर ह्या सगळ्या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी कमी पाऊस पडलेला आपण पाहतो. त्यामुळे तिथं भूजलाचे सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. पण यानंतर खरी समस्या सुरू होते महाराष्ट्राची, ती मध्य महाराष्ट्रातला पर्जन्यछायेचा प्रदेश आणि मराठवाड्यातला पर्जन्यछायेचा प्रदेश. साधारण कवठे महांकाळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट ते धेड वरती धुळे, नरडाणा हा परिसर, त्यात सिन्नर, कोपरगाव, नगर जिल्ह्यातले सगळे तालुके येतात. सगळाच नगर, पुणे जिल्ह्यातला, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातल्या अगदी तुळजापूर, आष्टी, पाटोदा किंवा वैजापूर, गंगापूर सारखे संभाजीनगर जिल्ह्यातले तालुके हे सगळे या पट्ट्यामध्ये येतात. ह्याला लागून जो झोन आहे इथे साधारण दुष्काळी वर्षामध्ये 300 ते 450 मिलीमीटर पाऊस पडल्याचं आपण पाहिलेलं आहे. यानंतर जो मराठवाड्यातला भाग येतो त्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड, संभाजीनगर, जालना, विदर्भातला बुलढाणा, खानदेशातला जळगाव जिल्हा, नाशिक जिल्ह्याचा काही भाग, हे सगळे या झोनमध्ये येतात. तर इथे साधारण मध्यम पाऊस असतो. इथे सुद्धा पावसाचं प्रमाण खूप कमी झाल्याचं आणि मोठे गॅप्स पडल्याचं आपण पाहतो. विदर्भानंतर यानंतर ऍश्युअर्ड रेनफॉल ट्रॅक्ट आहे, त्यात परभणी, नांदेड जिल्ह्याचा काही भाग आहे, वाशिम जिल्हा आहे, अकोल्याचा काही भाग आहे, अमरावती आणि विदर्भातले इतर जिल्हे, वर्धा, गडचिरोली वगैरे जिल्हे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा जास्त पाऊस आहे, 2000 mm च्या आसपास पाऊस जातो. तो भात उत्पादक पट्ट्यामध्ये आपल्या पूर्व बाजूच्या आणि मध्ये ऍश्युअर्ड रेनफॉल ट्रॅक्ट येतो. आता ह्या सगळ्या भागांमध्ये जी पिकं आहेत त्याला सुसंगत पिकं आहेत, की तुम्ही भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात जाल तर तिथं भात शेती आहे, त्याच्या अलीकडे सोयाबीन आणि कापसाची शेती आहे, संत्र्यासारखं बागायत पीक आहे. मराठवाड्यात सगळीकडं सोयाबीन आहे. संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये मक्याचं पीक मोठ्या प्रमाणावर आहे. नाशिक जिल्ह्यात मक्याचं पीक मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय तापीचं जे खोरं आहे आपलं, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातलं, त्यामध्ये देखील आपल्याकडं मक्याचं पीक आहे. आणि कापसाचं पीक तर यवतमाळ आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डॉमिनेटिंग क्रॉप आहे. म्हणजे जे काही महाराष्ट्रातलं आता 38 ते 40 लाख हेक्टर जमीन आहे त्याच्यातलं संभाजीनगर जिल्ह्यात 3.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त आणि 4 लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र हे यवतमाळ जिल्ह्यात आहे. यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याची गरज असलेलं पीक जरी कापूस असलं त्याला 750 मिलीमीटर पाण्याची आवश्यकता असते, पावसाची आवश्यकता असते.
परंतु याच्यात हार्डी क्रॉप सुद्धा हे आहे, म्हणजे हे दुष्काळाला रेजिस्ट करतं. म्हणजे जर प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देता आला किंवा काही काळजी घेतली तर कापसाचं पीक दुष्काळी भागातही घेता येऊ शकतं. पण हलक्या जमिनीवरच्या या पिकाला मात्र नुकसान होतं. याची मुळं खोल असतात 1 मीटरपर्यंत आणि हे काही उत्पन्न देऊ शकतं. पण महत्वाचा धोका आहे तो मेजर 2 क्रॉप्सला, की 50 लाख हेक्टरच्या आसपास गेलेलं सोयाबीन आणि जवळपास 8 ते 10 लाख हेक्टर असलेलं मका. हे खरीपातलं निम्मं क्षेत्र व्यापलेलं जवळपास पेरणीतलं जो जी पिकं आहेत त्यांना धोका आहे. बरोबर. याच्यात तांत्रिक फरक काय पडतो एल निनो वर्षामध्ये, की हा तापलेला उन्हाळा. ह्या तापलेल्या उन्हाळ्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची आणि बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या जमिनीतली फार कमी झालेली असते. तुम्हाला माहिती आहे आपण ढोबळमानाने म्हणतो, की 1 घन इंच जमीन आपण घेतली, तर त्याच्यात कमीत कमी 4 दशलक्ष म्हणजे 40 लाख जीवजंतू असले पाहिजेत वेगळे-वेगळे. तर त्या जमिनीला आपण जिवंत जमीन म्हणतो. हे का लागतं? तर नायट्रोबॅक्टर किंवा नायट्रोसोमोनास किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू, पोटॅशला उपलब्ध करणारे जीवाणू, जमिनीला भुसभुशीतपणा देणारे जीवाणू, ॲक्टिनो ॲसिड सारखे जीवाणू, या सगळ्या जीवाणूंची भरपूर भरमार असताना असली तर हे पीक चांगलं येतं. त्याशिवाय मेट्रिझियम आहे, बेवेरिया आहे किंवा व्हर्टिसिलियम आहे. हे बुरशी आणि कीटकांना मारणारे ट्रायकोडर्मा सारखं बुरशीला मारणारं आणि ही सगळी कीटकांना मारणारे जीवाणू आहेत. या सगळ्या जीवाणूंची संख्या कमी होते. आणि साहजिकच असं आढळून आलेलं आहे, की ह्या वर्षांमध्ये किडींचा अटॅक फार मोठ्या प्रमाणावर होतो. आता मॉइश्चर कमी आहे त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी कमी राहणार आहे. शिवाय आपला ऑर्गॅनिक बरोबर. कार्बन जमिनीचा खूप कमी झालेला आहे. त्यामुळे फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणतो आपण त्याला. खतांची परिणामकारकता ही मुळात कमी झालेली आहे. त्यामुळं जो आहे रिकमेंडेड डोस त्याच्यापेक्षा जास्त खत वापरण्याची लोकांना सवय लागून गेली. त्याऐवजी यावर्षी मी असं सांगेन, की सगळ्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये जिल्ह्याच्या तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये आणि सॉलिड फॉर्ममध्ये म्हणजे घन आणि द्रव स्वरूपामध्ये तुम्हाला ॲझोटोबॅक्टर्स, रायझोबियम, नंतर ट्रायकोडर्मा आणि हे सगळे याचं कॉम्बिनेशन असलेले जीवाणूंचं कॉम्बिनेशन असलेले बायोमिक्स हे जवळपास सगळीकडे उपलब्ध आहेत. संभाजीनगर बरं. जिल्ह्यातून, परभणीमधून तर फार मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातून आणि कृषी विद्यापीठातून याची विक्री होते. याचा फायदा काय होणार आहे, की ॲझोटोबॅक्टर तुम्ही वापरलं तर नत्राची जी आवश्यकता असते ती एकदल पिकांची म्हणजे मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे यांची नत्राची रिक्वायरमेंट थोडी कॉम्पेन्सेट होते, थोडी कमी होते. याशिवाय एक लक्षात घ्या, की या वर्षीचा पावसाळा लक्षात घेऊन फार जास्त खतं टाकूनही फारसा उपयोग होणार नाही. कारण पाऊस नसला तर याचा उलटा परिणाम येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कॉम्बिनेशन करावं लागणार आहे, की स्फुरदयुक्त खतं वापरायची झाली, तर तुम्हाला पीक निवडताना जर तुम्ही 10 एकर सोयाबीन पेरणार असाल, तर त्यापैकी किमान 5 एकर तुम्ही यावर्षी तूर, बाजरी किंवा ज्वारी सारख्या पिकाकडे वळलं पाहिजे. ज्वारीच्या म्हणजे पिकाला थोडक्यात यावर्षी आपण म्हणजे थोडक्यात सर आपण दरवर्षी असं करतो, की शेतकरी मोस्टली असं करतात, की सोयाबीन तर सोयाबीन, कापूस ते कापूस असं न करता जरा 2-3 पिकांना जर प्राधान्य दिलं तर फायदेशीर ठरू शकतं असं म्हणायचंय? हो, म्हणजे त्याला रिस्क डिस्ट्रिब्युशन म्हणतो आपण. एक प्रकारचा हं, वैयक्तिक विमा झाला तो. आणि त्यामध्ये हं, जनावरांचा चारा आहे किंवा रिस्क मिटिगेशन ज्याला म्हणतात, की पाऊस पडलाच नाही किंवा फार मोठे गॅप पडले 35-36 दिवसाचे, तर पूर्णपणे हं. पीक जाण्याऐवजी काही पीक आपल्या हातात येतं. याशिवाय काही बरोबर. आंतरपीक पद्धती सगळ्या शेतकरी दिनदर्शिकांमध्ये कृषी विद्यापीठांच्या रिकमेंड केलेल्या आहेत. त्याच्यात हं, मराठवाडा आणि विदर्भासाठी ज्वारी तूर, बाजरी तूर ही रिकमेंडेड क्रॉपिंग सिस्टम आहे. ही पश्चिम हं, महाराष्ट्रासाठी सुद्धा रिकमेंडेड क्रॉपिंग सिस्टम आहे. तुम्ही बाजरी आणि मूग उडीद यांचंही आंतरपीक घेऊ शकता. मठासारखं, बरं. कुळीथासारखं पीक यासोबत घेतलं जाऊ शकतं. ह्यानी म्हणजे नत्राची वाढही होते जमिनीमध्ये, त्याचा बाजरीला फायदा होईल आणि कॉम्पिटिंग क्रॉप नसल्यामुळे दोन्ही पिकं बिनधोक येऊ शकतात. तर अशा अच्छा. आंतरपिकांचाही फायदा होतो. पण मुख्य बरं. काम काय करावं लागणार आहे, की फर्टिलायझर यूज इफिशियन्सी वाढवताना काही प्रयोग वेगळे झालेले. त्यामध्ये काय केलं जातं, की सिंगल सुपर फॉस्फेट सारखं खत आहे, जे की स्फुरदयुक्त खत आहे आणि स्फुरदाचं काम आहे मुळांची वाढ करणं, झाडाला मजबूती देणं. आपल्या शरीरातली सगळी हं, हाडं सुद्धा कॅल्शियम फॉस्फेटची बनलेली आहेत. मग हे सुपर हं, हं, फॉस्फेट म्हणजे काय? याच्यात मोनो कॅल्शियम फॉस्फेट आहे. CaHPO4 असा त्याचा फॉर्म्युला आहे. मग ह्या हं, हं. रॉक फॉस्फेट पासून म्हणजे ते सुद्धा कॅल्शियम ट्रायफॉस्फेट आहे, ट्राय कॅल्शियम फॉस्फेट आहे. CA3PO4 असा फॉर्म्युला आहे त्याचा आणि याच्यात खूप कॅल्शियमची बॉन्डिंग स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळं बरं. हे जे खत आहे, हे अनस्टेबल खत आहे.
म्हणजे तुम्ही जर सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी टाकलं किंवा 19 टाकलं तर ह्याच्यातलं जे मोनो कॅल्शियम फॉस्फेट आहे हे विद्राव्य स्वरूपात देतो आपण. पण हे कालांतराने लगेचच ह्याचं जमिनीमध्ये फिक्सिंग सुरू होतं. म्हणजे डाय कॅल्शियम आणि ट्राय कॅल्शियम फॉस्फेटमध्ये याच्या कन्व्हर्जनची प्रक्रिया सुरू होते आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कितीही पाऊस पडला तरी पिकांना उपलब्ध नसतं. त्यामुळे काही प्रयोग शेतकऱ्यांनी जे डेव्हलप केले होते कृषी विज्ञान केंद्रांनी करून घेतले होते ते असे आहेत की तुम्ही सुपर फॉस्फेट आणि गांडूळ खत मिक्स करू शकता. सुपर फॉस्फेट आणि गाईचं शेण मिक्स करून ठेवू शकता. गाईचं बैलाचं किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेलं शेण मिक्स करू शकता किंवा चांगलं कुजलेलं शेणखत आणि ही जी मिश्र खत आहे स्फुरदयुक्त ती मिक्स करून तुम्ही पेरून देऊ शकता. आता एक लक्षात घ्या की याची नत्राची युरियाची जशी मुवमेंट असते जमिनीमध्ये तशी स्फुरदाची मुवमेंट बिलकुल नसते. ते एका जागेवर टाकले की त्याच जागेवर पडून असतं, फिक्स असतं त्याच्यावर. त्यामुळं दुष्काळी वर्षांमध्ये खास करून इतर वर्षातही ही काळजी घ्यायला पाहिजे की ही खतं पेरून दिली गेली पाहिजेत. म्हणजे दुचाडी पाबरेने किंवा पेरणी यंत्राने स्फुरदयुक्त खत हे बियाण्याच्या खाली पडलं पाहिजे. याचं दुष्काळाला तोंड देताना स्फुरद फार मदत करतो तुम्हाला. बेसल डोस दिला म्हणजे थोड्या प्रमाणावर मॉइश्चर असलं आणि ते विरघळलं आणि झाडाला ते मिळालं तर मुळांची वाढ चांगली होते. त्यामुळे बेसल डोस स्फुरदयुक्त खतांचा हा फार महत्वाचा ठरतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही स्फुरदयुक्त खतं जी असतात ही अनुपलब्ध होण्याची प्रक्रिया फार वेगाने होत असते. त्यामुळे याच्यावर स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकाने वापरले पाहिजेत. त्याची ट्रीटमेंट तुम्ही बियाणाला सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर ड्रिपने सुद्धा स्फुरदयुक्त किंवा ही सगळे लिक्विड फॉर्म मधले फर्टिलायझर्स आपण जमिनीमध्ये सोडू शकतो. ते अगदी ऊसापासून तुरीपर्यंत कापसापर्यंत सगळ्या पिकांना फायदेशीर ठरतात. बारमाही पिकांच्या बाबतीत थोडस यावर्षी थोडी त्याचं प्रमाण कमी ठेवलेलं बरं राहील आणि कुठल्याही पिकासाठी संरक्षित पाणी देण्याच्या दृष्टीने विचार करावा. नत्रयुक्त खतं देताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ह्याचं लवकर वाफ होते याची किंवा वाहूनही जातं. त्यामुळे ही सगळीच खतं नत्रयुक्त खतासकट ही पेरून दिलेली यावर्षी फार जास्त चांगली राहतील. किंवा कापसासारख्या पिकाला देताना पहारीने हे खत दिलेलं चांगलं असतं. पहार पद्धत सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांना की झाडापासून 6 इंच अंतरावर तुम्ही खड्डा करून 2 बाजूला थोडं थोडं खत टाकलं तरी ते वरून फेकून देणाऱ्या खताच्या अगदी तुम्ही निम्म जरी खत वापरलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसून येतो आपल्याला. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना याशिवाय याला सलग महत्वाची आणि लगेचच महत्वाची गोष्ट अशी असते की पेरणी कधी करावी. की आता बघा की एल निनोचा जो प्रभाव आहे तो जुलैपासून पुढे फार मोठ्या प्रमाणावर दिसेल असं सांगितलं जात आहे. आणि एल निनोचा म्हणजे उष्ण प्रवाहांचा आढळ आता स्पष्टपणे दिसतोय पॅसिफिक सागरामध्ये आणि हा आता त्याचं तापमान वाढत जाईल आणि हे तापमान जूनच्या शेवटापर्यंत जास्त वाढलेलं असेल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये याचा फार जास्त प्रभाव राहील आणि सप्टेंबरमध्ये तो अधिक तीव्र राहील असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच वेळा असं आढळलेलं आहे आपल्याला की एल निनो अपियर होताना सप्टेंबर महिन्यात फार जास्त तीव्र होतो आणि म्हणजे कमी थंडीचे हिवाळे आणि सप्टेंबरमध्ये लवकर निघून गेलेला पाऊस असं त्याचं वैशिष्ट्य असतं. परंतु यावर्षी जूनमध्ये लवकर मान्सून आलेला आहे. उष्णता भरपूर आहे आपल्या उपखंडामध्ये आणि सध्या मान्सूनची वाटचाल बिंदूक चालू आहे. तर ह्या एल निनोचा प्रभाव पडायच्या आत काही पाऊस होण्याची अपेक्षा आहे. वैज्ञानिकांना अशी अपेक्षा आहे की जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे. ही शक्यता कमी कुठे असते तर ती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या खानदेशच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी असतो इतर यांच्या मानाने. एल निनोमध्ये काय होतं की ज्या पश्चिमेच्या दिशेने वारं येतं त्याला वेस्टर्लीज म्हणतो आपण. पश्चिम बंगालकडून चिनी समुद्राकडून आपल्याकडे येणारं वारं जे असतं ते क्षीण होतं कारण त्याच्यावर प्रभाव एल निनोचा पडतो आणि हे जे आपल्याकडे येणारं बाष्प आहे हे मोठ्या प्रमाणावर एल निनोचा प्रभाव खेचून घेतं. परंतु एल निनोचा प्रभाव कमी असताना आणि मान्सून ऑनसेट चांगला झाला तर साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी आपण. म्हणजे ही पेरणी बिंदू होऊ शकते. यानंतर क्रॉप स्टँड चांगला होईल. बेसल डोस फर्टिलायझरचा काळजीपूर्वक आणि बियाणाच्या खाली वापरला तर सुरुवातीलाच हे पीक जरा घट्ट होण्यामध्ये किंवा हार्डी क्रॉप होण्यामध्ये त्याला बळ मिळण्यामध्ये दुष्काळाला तोंड देण्याचं आपल्याला साधन होऊन जाईल. आता एक लक्षात घ्या आपल्याकडं अवजार आहेत वेगळी आंतरमशागतीची. त्याच्यात कोळपा आहे, डुबय किंवा डवरं आहे किंवा छोटे वखर असतात.
आणि खुरपं आहे. ही अवजारं भारतात सगळ्यात आधी तयार झाली आणि ही अवजारं भारतीय शहाणपणाचं द्योतक आहे. आपल्याकडे जी जमीन आहे त्याला मॉन्ट मोर्लेनेट क्ले असं म्हणतात, म्हणजे अॅल्युमिनियम सिलिकेटची जमीन आहे दख्खनच्या बरं. पठारावरती. ही काळी जमीन आहे. त्याच्यावर पाऊस पडला किंवा पाणी पडलं की हे फुगते आणि हं. वाळली की सुकली, मॉइश्चर निघून गेले की आकसते आणि याच्यात फार मोठ्या भेगा पडतात. आता जुन्या हं. काळामध्ये गुढीपाडव्यापासून खरडपाळ्या किंवा उन्हाळ पाळ्या घालायला आपले पूर्वज सुरुवात करायचे. मला बऱ्याच वेळा वडिलांच्या काळात असं वाटायचं की हे काय आहे, उन्हाळ्यात कशाला विनाकारण आपण पाळ्या देतो, पीक नाही काही नाही. पण पुढे ह्या विषयात शिकताना मला असं लक्षात आलं की असं सांगितलं गेलं की ज्यावेळेला आपण ह्या भेगांमध्ये माती ढकलतो त्यावेळेला त्यातलं हं. कार्बन एक्सपल्शन, मिथेन एक्सपल्शन बरंचसं कमी होतं आणि हे हं. एक्सपल्शन जास्त झालं तर नंतरच्या खताची इफिशियन्सी कमी होते. त्याच्यामुळे जमिनीचं अच्छा. फॉर्म टिकवणे, जीवाणूंची संख्या व्यवस्थित ठेवणे यासाठी या उन्हाळ पाळ्या काम करतात. पण हं. यानंतर ही जी आपलं खुरपं, डवरं, डुबं किंवा कोळपं हे जे अवजार आहेत आपल्याकडं, हे कोळप्याचे तास, पिकाचा जो तास असतो, त्याची पास त्याच्या बाजूनी मेहनत करते आणि ज्याला हं. बाळ निंदणी किंवा बाळ खुरपणी म्हणतात, ते काम हे छोट्या झाडांमध्ये करत असतं आणि पीक अतिशय लहान असताना उगवून आल्यानंतर शेतकरी याचा वापर करतात. आता बरोबर. आजकाल लोकांना फारसं त्याचं इंगित माहिती नाही. पण दुष्काळी हं. वर्षांमध्ये काय होतं, की ज्या वेळेला कुठल्याही वर्षांमध्ये पाऊस पडला आणि ती वाळायला सुरुवात झाली, की जमिनीतलं पाणी बाहेर फेकण्याची एक प्रक्रिया सुरू होते. हं. बाष्पसर्जनाची. आणि एक खपली अशी तयार होते ह्या आपल्या क्लेमध्ये, जमिनीमध्ये आणि वरती ड्राय आणि खाली ओलं असं पाहतो आपण. ती खपली काढली खाली ओलं असतं. पण वेगाने हे ओलं निघून जाते. एल हं. निनो हं. वर्षातही इतर वर्षातही ऊन पडल्यानंतर. या खपलीमध्ये केशिका असतात. कॅपिलरीज म्हणतो आपण त्याला, ट्यूब्स असतात छोट्याले आणि त्यातून सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने आणि वाऱ्याने हे पाणी बाहेर खेचलं जातं आणि वेगाने पाणी जातं. हे पाणी किती उडून जातं याचं डॉक्टर सोनवणे आणि डॉक्टर मुसंडे नावाचे वैज्ञानिक होते. त्यांनी हं. हं. वाल्मीमध्ये विदर्भ मराठवाड्याच्या फार मोठ्या क्षेत्रावर याचे ऑब्झर्वेशन घेतलेले. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये 4 ते 6 मिलीमीटर पाणी हेक्टरी दरवर्षी उडून जातं. दररोज उडून अच्छा. जातं, दरवर्षी नाही. म्हणजे दररोज जर एवढं पाणी उडालं तर पीक हातात येणं अवघड जातं. कारण वरून तर पाऊस पडणार नाही असं गृहीत धरतो किंवा गॅप पडणार आहे त्याच्यात. हं. उशिरा-उशिरा पाऊस पडणार आहे. मग हे जेव्हा आपण कोळपं मारतो त्यावेळेला ही कपली तुटते आणि या कॅपिलरीज तुटतात. या ट्यूब तुटतात. हं. म्हणजे तुम्ही महत्त्व लक्षात घ्या, की आपल्या परंपरेचं शहाणपण कशात आहे, की आपल्या महिला लक्ष्म्या म्हणतो आपण त्यांना, की जिथं गवत आहे तिथेही खुरपतात, जिथं गवत नाही तिथेही खुरपं मारतात. ती खपली उलटी करून टाकतात. हं. म्हणजे हे शहाणपण परंपरागत आपल्याकडे आहे. तसंच डवऱ्याचं आहे, की पीक मोठं झाल्यानंतर त्याला आपण भर लावतो. म्हणजे त्या पिकाच्या बुंद्यापासून मॉइश्चर उडून जात नाही आणि मधल्या तासांमधलं आपण खपली हलवल्यामुळं पाणी उडून जाण्याचं थांबतं आणि त्याला आपण त्या पात्याचं पाणी म्हणतो. म्हणजे पात्याने पाणी दिलं बुवा असं शेतकऱ्यांचं हं. समजतं किंवा तसं बोलीभाषेत म्हटलं जातं आपल्या. त्याचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्यावं. आता ह्या बरं. म्हणजे तुम्हाला जर यावर्षी दुष्काळावर मात करायची असेल आणि गॅप पडत असतील, तर दरवर्षी आपण 1-2 पाळ्या देत असू, तर यावर्षी तुम्ही लक्षात घ्या, की 4 ते 5 हलक्या पाळ्या घालण्याची तयारी ठेवा. त्यामुळं बरं. जे मॉइश्चर आहे ते जमिनीत टिकेल आणि थोड्या हं. पावसावर सुद्धा सक्सेसफुल पीक घेण्याची तुमची ताकद कायम राहील. म्हणजे ह्या बारीक-सारीक गोष्टी आहेत, पण त्याच्यात सीड ट्रीटमेंट आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमची, बायो ऑर्गॅनिझमची, नंतर वेगळ्या-वेगळ्या जैविक बुरशीनाशकांचा, जैविक कीटकनाशकांचा हं. वापर आहे. अ, हा करायला पाहिजे. सोयाबीनचं पीक घेताना एक काळजी करायला पाहिजे, की सोयाबीनच्या 4-5 तासानंतर एक मोठा खोल तास तुम्ही केला पाहिजे नांगराचा किंवा कशाचाही. त्याचं कारण असं आहे, की ज्यावेळेला दुष्काळी वर्ष असतात किंवा कमी पावसाची वर्ष असतात, त्यावेळेला सोयाबीनवरती आर्मीवॉर्मचा फार मोठा अटॅक पाहिलेला आहे आपण. 2008 साल त्याचं उदाहरण आहे. तर ह्या वेळेला जर शक्य झालं, तर क्रॉप सीझनच्या मध्ये तुम्हाला या तासामध्ये पाणी सोडता येतं आणि हं. आर्मीवर्म जो सलग इकडून-तिकडे जातो त्याच्यात खंड पडतो किंवा त्या पाण्यात बुडून अळ्या मरतात देखील. पण पाऊस भरपूर झाला, तर ह्याचे कोश आणि अळ्यांना मूव्हमेंटला त्रास होतो. पण कमी बरोबर. पावसाच्या वर्षांमध्ये हे फार जोरात वाढतात. तर हं. हं. ह्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे, की तुम्ही बरोबर. सोयाबीनमध्ये एखादं छोटं आंतरपीक ठेवणं 3-4 तासानंतर, ते सुद्धा याला कंट्रोल करायला श्रेयस्कर ठरतं. झेंडूसारखं ट्रॅप क्रॉप आहे, चवळीसारखं ट्रॅप क्रॉप आहे, त्याची फार मदत आपल्याला होते. आंबाडीसारखं पीक आहे. आंबाडीचं विदर्भ मराठवाड्यामध्ये खास करून बुलढाणा, जालना, संभाजीनगर जिल्ह्यात, जळगावमध्ये याचं फार चलन होतं. त्याच्यावर अशा हं. हं. अ, काय म्हणतात त्याला, हॉर्न्स असतात, लव असते
आणि ही लव जसं जसं आंबाडी वाढत जाते तसे ते ताट होते. ते याच्यावर जे एग लेइंग होतं वेगळ्या अळ्यांचं, ती अंडी ट्रॅप करण्याचं, फोडण्याचं काम, नियंत्रणात आणण्याचं कामच आंबाडी करते. कारण तिची मालवेसी फॅमिली आहे, तीच भेंडीची फॅमिली आहे, तीच कापसाची फॅमिली आहे. त्यामुळं अळ्यांना फार आवडतं या झाडांवर अंडी घालायचं आणि मेन क्रॉपवरचा अटॅक कमी होतो. तर ह्या ज्या छोट्या छोट्या बरोबर. क्लृप्त्या आहेत, ज्या आता इतर वेळेला आपण सर पाहत नाही, आपण ते करायला पाहिजे. आपण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर आपण आणखीन सविस्तर पुढच्या या टप्प्यामध्ये चर्चा करूयात. आता शेतकऱ्यांना जे महत्वाचं आहे, म्हणजे आपण आतापर्यंत जे काही विश्लेषण केलं, साहजिकच सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न आला असतील. हे सगळं ठीक आहे. पण आता आम्ही पीक पद्धती कशी निवडायला पाहिजे? म्हणजे आपण जर बघितलं मराठवाडा, विदर्भ म्हणजे विदर्भातले, पश्चिम विदर्भातले बहुतांश जिल्हे इथं आपल्याला महत्वाचे 2-3च पिकं दिसतात. एक तर कापूस आहे, सोयाबीन आहे, आता मका काही भागांमध्ये वाढतोय. तुरीचं पीक काही भागांमध्ये घेतलं जातं. खानदेशामध्ये सुद्धा आपल्याला हीच पीक पद्धती पाहायला मिळते. आता आपण शेतकऱ्यांना सांगतो, की आता ही पीक पद्धती तुम्ही या वर्षी आपल्याला ती फायदेशीर ठरणार नाहीये. याच्यामध्ये आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. तर आपण जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय असं स्पेसिफिक पीकनिहाय सांगू शकतो का, की कडधान्य पिकं कुठली घ्यायला पाहिजे? हे निवडताना नेमकं शेतकऱ्यांनी काय पाहिलं पाहिजे? काय काळजी घेतली पाहिजे? कापूस लावायचा असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? सोयाबीन लावायची असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? थोडंसं आपण जिल्हानिहाय किंवा विभागनिहाय आणि पीकनिहाय असा काही आपण शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतो का? बरोबर आहे. आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये 2 पिकं महत्वाची आहेत. हं, नगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अ, कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. तर हं, हे पूर्णपणे रेनफेड असतं लाल कांद्याचं, नाशिक, नगर आणि पुण्यामधल्या. तर त्यामुळे ह्यावर्षी पावसाची एकूण परिस्थिती घेता आणि उशिरा येणारा एल निनो लक्षात घेता अ, हं. ह्या भागामध्ये बाजरीची, मुगाची, उडदाची, ज्वारीची पेरणी करणं श्रेयस्कर ठरेल. भारतीय अच्छा. उपखंडामध्ये जी पीक पद्धती पूर्वापार 2-2.5 हजार वर्ष सेट झालेली होती, त्याचं एक वैशिष्ट्य होतं, की हं, यामध्ये 10% चारा पिकं. कारण सगळ्यांकडे त्यावेळेला गायी आणि जनावरं असायची. त्यावर गो आधारित किंवा गो आधारित शेती चं वैशिष्ट्य आपल्याकडे होतं. 20% अन्नधान्य पिकं, 20% डाळवर्गीय पिकं, 20% तेलबिया आणि 30% कमर्शियल क्रॉप असं स्ट्रक्चर होतं आपलं. यामुळे काय हं, होतं, हं. की रिस्क डिस्ट्रिब्युशन तर होतंच, परंतु तुम्हाला स्वतःच्या धान्याची, तेलाची, डाळींची समस्या राहत नव्हती. पण आता क्षेत्र हं, लहान-लहान झालेली आहेत आणि पिकाची निवड फार कठीण काम होऊन जातं. त्यामुळं ह्या जिल्ह्यांमध्ये खरीप पेरणी करताना मध्य महाराष्ट्रातल्या बाजरी आणि डाळींचं आंतरपीक अ, हे खूप महत्वाचं ठरणार आहे. ज्यांच्याकडं संरक्षित पाणी आहे ते लोक हं. तुरीचं पीक फार छान पद्धतीने घेऊ शकतात. ते जर तुमच्याकडे सिंचनाची सोय असेल आणि तुम्ही जर ड्रिपनी का होईना ऑक्टोबर महिन्यात तुरीला पाणी देऊ शकाल, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात, तर तूर सक्सेसफुली आपल्याला घेता येते. बाजरीचं बरं. पीक हार्डी क्रॉप आहे, ज्वारीचं पीक अतिशय हार्डी क्रॉप आहे, हे घेता येतं. सूर्यफुलाचं पीक काही भागात घेतलं जाऊ शकतं. तेही हार्डी क्रॉप आहे तेलबियांचं. अ, परंतु बाजरी आणि करडई, बाजरी, ज्वारी आणि करडई, बाजरी, ज्वारी आणि हरभरा ही फार हं. सक्सेसफुल पीक पद्धती आहे मराठवाडा, विदर्भातली, मध्य महाराष्ट्रातली. बरं. याचा विचार करून प्लॅनिंग आपण करावं. अ, याला सगळ्यात अर्थात सरकारची साथ लागणार आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी सरकारवर अवलंबून आहे, की हरभऱ्यासारखं पीक वर्षभराचं दिलासा किंवा लाईव्हलीहूड देऊ शकतं शेतकऱ्यांना. परंतु सरकारची काही धोरणं अशी आहेत, की आपल्याकडं डाळींचं जगातलं सगळ्यात जास्त उत्पादन भारतात होतं आणि डाळीचे हं. सगळ्यात मोठे इम्पोर्टर सुद्धा आपण आहोत. म्हणजे आयातक सुद्धा आपण आहोत. आपल्याकडे जे तेलबिया आहेत, त्या जवळपास 56 ते 60% आयात केल्या जातात. तेल, खाद्यतेल आयात करतो आपण. आपली हं. 2.25 ते 2.5 कोटी लिटरची अ, कोटी लिटरची आपली डिमांड असते. 23 बिलियन हां, 260 लाख टन आपण आयात करतो. 260 लाख टन आयात 260 ते करतो. 270. हां, 2.5 कोटी टन आयात करतो आपण आणि त्यापैकी हां. आपलं उत्पादन फक्त 40%. हे उत्पादन वाढत बरोबर. जाईल का? एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ते आम्ही खूप दिवसापासून मांडतो, की तीळ, हं, करडई, सूर्यफूल, भुईमूग आणि जवस ही तेलं जगातली चमत्कारिक तेल आहेत. म्हणजे हं, करडीचं तेल हेच औषध आहे. तुम्ही जर कुठेही जाल बाजारात आणि कुठलंही ऑइंटमेंट आणा, तुम्ही कुठलंही जे पेन किलर आहे, त्याच्यावर फ्लॅक्ससीड किंवा लिनसीड ऑइल लिहिलेलं असतं. म्हणजे हं, आमची आजी सांगायची, की जर सांधे दुखत असले,
तर तुम्ही जवसात तेल लावा. माझा मुलगा कोकणात आजारी असायचा, मी कोकणात असताना सारखा ब्रॉन्कायटिसनी. आजी आली माझी आणि तिने जवस शेकली त्याला. त्याची अँटिबायोटिकची गरज 20% आली. म्हणजे औषध देण्याचीच बरं. गरज नाही पडली नंतर आम्हाला. म्हणजे अशी औषधी गुण असलेली काही तेलबी आपल्याकडे. परंतु पाम तेलाच्या ब्लेंडिंगमुळे याच्यावर फार मोठं बंधन आलेलं आहे. उत्तरेतल्या लोकांनी मोहरीवरचं ब्लेंडिंग काढून टाकलं भांडून आणि त्यामुळे हे जे तेलाचं आपलं उत्पादन वाढलं, ते मोहरीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ आपल्याकडे झालेली आहे. तसं जर सरकारने करडी आणि तिळाच्या बाबतीत केलं, जवसाच्या बाबतीत केलं, तर दुष्काळी वर्षात सुद्धा फार मोठं उत्पादन यातून होईल. फक्त याच्यातून उत्पादन होईल असं नाही, तर ही सगळी जी पिकं आहेत, आता पाम तेल किंवा सोयाबीन तेल याचं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन आहे. म्हणजे याचा सर्वसामान्य शेतकरी काही याचा प्लांट लावू शकत नाही. पण कच्ची घाणीचं तेल $2.25 लाख रुपयामध्ये कच्ची घाणी मिळते आज तुम्हाला. तुम्ही शेतकऱ्याचा साधा मुलगाही ते काम करू शकतो. आपण 5-6 लाख तेल घाण्या आपल्या देशात होत्या 84 साली, 77 कोटी लोक असताना. आता एवढे लोक वाढले, जर तुम्ही देशी तेलाला प्रोत्साहन दिलं, तर हे दुष्काळाच्या समस्येवरचंही उत्तर असेल आणि चांगला हेल्दी बरोबर. तेलही मिळेल. पण दुसरं वैशिष्ट्य काय आहे या तेलांचं, हे भारतात काही आफ्रिकेच्या काही भागात आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात येतं. सगळ्यात मोठं क्षेत्र 60-65% क्षेत्र या प्रकारच्या उत्पादनाचं भारतात आहे. याचं कारण सूर्यप्रकाश आहे. की इतका सुंदर सूर्यप्रकाश आहे, व्हरायटी आहे याच्यामध्ये, वेगवेगळे व्हिटॅमिन्स असलेली, वेगवेगळी चव असलेली, वेगवेगळे कंटेंट असलेली उत्पादनं आपल्याकडे शेतीची तयार होतात. हे वैभव आहे आपलं आणि या वैभवाला नख लावायचं काम काही सरकारी धोरणांमुळे होतं. त्यात जर बदल केला तर दुष्काळासाठी तुम्हाला मला चर्चा करायची गरज येणार नाही. उलट दुष्काळामध्ये शेती कशी करावी हे जगाला दाखवण्यासाठी आपली शेतकरी सज्ज असतील. शेतकऱ्यांच्या बरोबर. कौशल्यामध्ये असलेल्या गोष्टी नाकारल्यामुळं दुष्काळ जास्त तीव्र होतोय. तर तोच प्रकार हरभऱ्याचा आहे, की हरभऱ्यामध्ये पिवळ्या वाटाण्याचं मिक्सिंग होतंय. जवळ 20-30 लाख टन पिवळा वाटाणा भारतात येतो. त्याचं सर्रास मिक्सिंग बेसनामध्ये होतं आणि बाहेर तुम्ही ढाब्यावर वगैरे जे पिठलं खाता त्याची चव लागत नाही. घरी जर घरची डाळ आणून तुम्ही जर पीठ केलं तर त्या बेसनाची त्या भाज्यांची चव वेगळी लागते. तर हा जो प्रकार आहे ब्लेंडिंग आणि किंवा मिक्सिंगचा, हा जरी बंद केला सरकारने लक्ष देऊन, तर आपले जे पिकं आहेत त्यांचे भाव करडईचे, जवसाचे, तिळाचे आणि हरभऱ्याचे भाव चांगले राहिले, तर दुष्काळी शेतकऱ्याला पुन्हा मदतीची भीक मागण्याची गरज पडणार नाही. अनिल. अगदी बरोबर. आता सर आपण थोडंसं पीक न्याय जाऊयात. आता तुम्ही सांगितलं, की आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या-कुठल्या भागांमध्ये कापूस आणि सोयाबीनचं आहे. आता असं असताना देखील म्हणजे काही शेतकऱ्यांकडे किंवा काही भागामध्ये शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो. म्हणजे मजूर असेल किंवा तिथली पीक पद्धती असेल. जर समजा कापसासारखं दीर्घ कालावधीचं पीक शेतकऱ्यांना लावायचंच असेल किंवा काही शेतकऱ्यांनी निर्णय घेतला, की आम्हाला यंदा कापूसच लावायचा आहे. तर कापूस लावताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कापूस बियाणे लावताना निवडीपासून काय काय काळजी बिलकुल. घेते? बियाणे निवडीपासून आपल्याला मार्गदर्शनाची गरज. बघा इरेक्ट ग्रोईंग म्हणजे सरळ वाढणारी जी वाणं असतात ना, हं. ते वाणांची ब्रँचिंग वाले त्याला पाऊस पाणी जास्त लागतं. म्हणजे इरेक्ट ग्रोईंग वाणं असतात, सरळ वाढणारी वाणं. त्या वाणांची निवड करावी. त्याचं ड्युरेशन फारसं नसावं. 120 ते 130 दिवसाच्या वाणांची निवड करावी. लागवड करताना 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच लागवड करावी. आणि मी या बाबतीत एक गोष्ट आग्रहाने सांगेल, की तुम्ही ह्या तासाच्या बाजूने एक तर पेरून खत द्या किंवा पहार किंवा मोठी काठी घेऊन त्या बियाणाच्या खाली खत पडेल, मिश्र खत पडेल याची काळजी घ्या. फार खत द्यायची गरज नाही, पण योग्य खत सेंद्रिय खतासह द्या. तुम्ही जे खताची रांगोळी सारखं वरती टाकून देता शेणखत, त्याच्याऐवजी रासायनिक खत आणि शेणखत किंवा गांडूळ खत हे व्यवस्थित मिक्स करा. घरच्या घरी जीवामृत बनवा आणि जसं शेणखत टाकतो थोडे कष्ट घेऊन ह्या बियाणाच्या भोवती एक मग्गा भरून, एक छोटी बादली भरून थोडं थोडं तुम्ही जीवामृत टाकत गेले, तर ह्या पूर्ण दुष्काळावर मात करण्यासाठी आणि जो यील्ड लॉस आहे, जे उत्पादनाचं क्षती होणार आहे आपली, ती कॉम्पेन्सेट करायला, ती भरून निघायला तुम्हाला मदत होईल. हे बियाणाची लागवड करताना योग्य खोलीवर बियाणं आणि त्याच्या खाली मिश्र खत हे मात्र अनिवार्यपणे तुम्ही करावं. यासाठी तुम्हाला तिथल्या कृषी विज्ञान केंद्रांचा, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन हे केलं तर जास्त चांगलं. वेगळ्या वेगळ्या पिकांच्या शेतीशाळा असतात. ह्या शेतीशाळांमध्ये अवश्य उपस्थिती लावा. आपल्या परिसरात कुठे शेतीशाळा म्हणजे काय असतं, की एखादं पीक निवडलं जातं आणि 16 ते 18 आठवडे शेतावरती प्रशिक्षण होतं. एका विशिष्ट कुठल्या तरी शेतकऱ्याचं शेत निवडलं, की तिथं 1 एकर जागा निवडलेली असते. त्याच्यात काही झाडं फिक्स केली असतात ऑब्झर्वेशनसाठी आणि रँडमली दर आठवड्याला तिथं वेगवेगळे ऑब्झर्वेशन घेतले जातात. हे कर्मचारी तिथं सकाळी 7:30 ला येतात
जे फिक्स केलेली झाडं आहेत त्याच्यावर कीड रोग काय आहेत, त्याची वाढ कशी आहे, त्याच्या खताची न्यूट्रिएंटची आवश्यकता काय हे पाहिलं जातं. त्याचं सादरीकरण चित्रीकरण केलं जातं. 30 शेतकऱ्यांचं तिथं उपस्थिती असते, त्याचे 4 गट केले जातात आणि मग हे स्वतः त्यांना साहित्य दिलेलं असतं वेगळं वेगळं. हे स्वतः चित्रीकरण करतात. मग मित्रकिडी किडी किती आहेत, शत्रुकिडी किती आहेत हे पाहून फवारा करतात. त्याच्यामुळं आर्थिकदृष्ट्या नुकसान टळतं, योग्य फवारा केला जातो. तर अशा शेतीशाळा मोठ्या प्रमाणावर कृषी विभागाकडे घेतल्या जातात. त्या शेतीशाळेतल्या प्रशिक्षित शेतकऱ्यांच्या संपर्कात राहणे किंवा अशा तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून ही माहिती घेणं फार आवश्यक आहे. याच्या बाबतीत पीएसबीचा वापर करणं सोयाबीनमध्ये हे अनिवार्य आहे. तर हे पेरणी करताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी. कापसाचे काही कमी कालावधीचे काही वाण उपलब्ध आहेत सध्या, त्याचा काही फायदा होऊ शकतो यंदा? त्याचा मला सांगता येणार नाही, पण सरळ वाणं जी आहेत ती अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कापसाची सरळ वाणं उपलब्ध आहेत. म्हणजे अमेरिकन सरळ वाणं उपलब्ध आहेत. ती हरडी आहेत, म्हणजे ती दुष्काळात सुद्धा फार चांगली येतात. NHS 44 नावाचं जे वाण आहे ते तर फार प्रसिद्ध वाण आहे या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं. परंतु लेटेस्ट व्हरायटी ज्या असतील त्या आता 18 मे पासून 26 मे पर्यंत विद्यापीठ दिन साजरे होतात वेगळ्या वेगळ्या विद्यापीठांमध्ये. तिथं त्याची स्पष्ट माहिती मिळू शकेल कृषी कर्मचाऱ्यांकडे. आणि महाबीजमध्ये म्हणजे आम्ही त्या शेतकऱ्यांना तज्ञांना बोलून त्याची माहिती देऊच पुढे. आपण थोडंसं आता सोयाबीनकडे वळूयात. सोयाबीनमध्ये यंदा काय काळजी घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना? जर सोयाबीन तर आपलं मुख्य पीक बनलेलंच आहे. बहुतांश शेतकरी सोयाबीन लावणारच आहेत, कारण सध्याचे बाजारभाव पण कापूस आणि सोयाबीनचे चांगले दिसतात कडधान्यापेक्षा. तर सोयाबीनची लागवड करताना बियाणं निवडूपासून तर पुढं एक पीक वाढीच्या काळापर्यंत शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे यंदा? बघा, आता जवळपास निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी घरचं बियाणं वापरतात सोयाबीनमध्ये. आणि ती चांगली गोष्ट आहे की आपल्याला बियाणं माहीत असेल आणि ठेवलं असेल तर ते चांगलंच असतं की खात्रीशीर बियाणं आपल्याला मिळतं. याच्यामध्ये तुम्ही आधी बियाणाच्या उगवणीची क्षमता तपासून घेतली पाहिजे लगेच आता. हे तुम्हाला अंदाज येईल की याचं पर्सेंटेज किती आहे. त्याचं रिकमेंडेड सीड रेट आहे 30 किलो पर एकरला, तो निक्षून पाळला पाहिजे आपण. याशिवाय याच्यामध्ये जो याच्या मुळावरती वाढणारा रायझोबियम जपानिकम नावाचा एक जीवाणू आहे. ह्या जीवाणूद्वारे हवेतला नत्र फिक्स करण्याचं त्या मुळावर आणि मुळांना ते नत्र देतं आणि त्याच्याकडून कार्बोहायड्रेट घेतं झाडाकडून. तर हे सिम्बायोसिस म्हणतो याला, एकमेकांना साथ देणारे हे जीवाणू असतात, जीवाणू आणि झाड. तर ते ह्या पर्टिक्युलर वाणाच्या जीवाणूचे सीड ट्रीटमेंट करणं फार आवश्यक आहे. ह्या बियाणाच्या ट्रीटमेंट सोबत ट्रायकोडर्माची ट्रीटमेंट करणं फार आवश्यक आहे. आणि सोयाबीनला बेसल डोस अतिशय आवश्यक असतो. तर मी ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं त्या पद्धतीने शेणखतासोबत, गांडूळ खतासोबत किंवा जीवामृतासोबत कालवून खत दिलं गेलं, पेरलं गेलं सोयाबीनला, तर ते जास्त परिणामकारक ठरेल. सोयाबीनला खत पेरताना चांगलं ग्राइंड केलेलं, चांगलं दळलेलं आणि ग्रॅव्हल पेरता येईल असं शेणखत तुम्ही तयार करायला पाहिजे. थोडे कष्ट लागले तर हरकत नाही, पण याच्या रासायनिक खतासोबत जैविक खत देणं अनिवार्य आहे. आणि त्याशिवाय शेणखत देणं सुद्धा अनिवार्य आहे. या तुम्हाला पुरेसं शेणखत नसणार आहे, पण ज्या प्रमाणात तुम्ही एक बॅगला एक बॅग का होईना पण मुळापाशी हे खत देणं, कारण ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा कमी झालेला आहे. खताची परिणामकारकता वाढायची असेल तर दुष्काळामध्ये या खताची अनिवार्यता आहे. ऑर्गॅनिक कार्बन तिथं दिलं जाणं जमिनीच्या मुळापाशी, पिकाच्या मुळापाशी आवश्यक आहे. त्याची काळजी सोयाबीनमध्ये घ्यावी. याशिवाय सोयाबीनमध्ये आंतरमशागत तर महत्वाची आहेच, पण सोयाबीनवरती लीफ मायनरचा अटॅक फार अर्ली स्टेजला होतो. ह्या लीफ मायनरमुळे प्रोटीनचं प्रमाण कमी होतं, नत्राचं प्रमाण त्या झाडाला कमी होतं. त्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी लेवल क्लेम असलेली योग्य औषधं योग्य वेळेला वापरली पाहिजेत आपण. आर्मी वर्मवर लक्षात ठेवा पहिल्यापासून. हे जे लष्करी आळी त्याच्यावर येते, त्या लष्करी आळीवर पहिल्यापासून लक्ष ठेवा. त्याबाबत मार्गदर्शन घ्या. त्याच्या तज्ञांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. त्याची अंडीपुंज वेळेची ओळखता आली पाहिजे. त्यासाठी फेरामॉन ट्रॅप्स दिलेले असतात. त्याच्यात नर पतंग येऊन अडकतात. हे फेरामॉन ट्रॅप्स सगळीकडे लावलेले ठेवा. यावरून अंदाज आपल्याला येईल की कधी फवारणी करण्याची आवश्यकता आहे. सोयाबीनमध्ये सुरुवातीला ही काळजी आपण घेतली पाहिजे. बरोबर. आता सर, कडधान्य पिकाला यंदा म्हणजे जेव्हा असे कमी पावसाचं वर्ष येतं
तेव्हा कडधान्याचा पहिला पर्याय पुढे येतो. शेतकऱ्यांना सांगितलं जातं कडधान्याकडे थोडंसं वळा, कारण हे कमी पाणी लागणारे पिकं आहेत. आपण जर बघितलं तर खरपातली आपली महत्त्वाची कडधान्य पिकं म्हणजे एकतर तूर आहे, की पण तूर जास्त कालावधीचं पीक आहे. त्यानंतर उडीद आणि मूग आहे. तर कडधान्याला यंदा खरंच शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे का? आणि जर समजा शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचंच असेल, तर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? पीक निवडताना नेमकं काय पाहणं गरजेचं आहे? उडीद आणि मूग हे महत्वाचे शॉर्ट ड्युरेशन पीक आहेत आपल्याकडं. हं, तुरीमध्ये हार्डीनेस आहे. अगदी कॉन्टिजेंट क्रॉप प्लॅनिंग मध्ये उशिरापर्यंत पाऊस झाला तरी तूर येते. हं. आणि जर तुम्हाला ड्रिपनी जरी पाणी देता आलं तुरीला, मी जसं सांगितलं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, तरी तूर सक्सेसफुली घेता येते. आणि बरोबर. आता जी आपल्याला अपेक्षा आहे की मान्सून म्हणजे एल निनो सेट होण्यापूर्वी जो पाऊस पडणार आहे, त्यामध्ये हं, मूग हं. आणि उडदाच्या बाबतीत तुम्हाला मी सांगेल की ही दुर्लक्षित पीक आहेत. पेरून दिलं हं. आलं तर आलं असं म्हणून पाहतात. योग्य अंतरावर त्याची पेरणी करणं. जे 18 इंच बरं. रिकमेंडेड अंतर आहे त्याच्यावर पेरणी करणं. त्याची योग्य अंतर मशागत करणं. त्याला भर देणं हं. आणि त्याला बेसल डोस देणं या शेणखतासह. त्याला योग्य ट्रीटमेंट करणं. म्हणजे त्याच्यावर सुद्धा हं. रायझोबियम चे ट्रीटमेंट आवश्यक आहे. ह्याच्याही मुळावर गाठी असतात सगळ्या डाळवर्गीय पिकांवर. त्याची ट्रीटमेंट करणं. बरोबर. त्याला जैविक बुरशीनाशकाचा वापर करणं त्याच्यावरती आणि सल्फरचा वापर करणं डाळवर्गीय पिकांमध्ये. सोयाबीनमध्ये सुद्धा सल्फर आपण वापरलं पाहिजे. त्या तेल वर्गीय आणि डाळवर्गीय पिकांमध्ये त्याची अनिवार्यता आहे. त्याच्यात 46% प्रोटीन्स असतात. त्याच्या वाढीसाठी सुद्धा सोयाबीनचे सल्फर आवश्यक असतं. त्यामुळं सोयाबीनला देखील आणि डाळवर्गीय पिकांना देखील सल्फर वापरावं. याला जे फॉस्फेटिक फर्टिलायझर्स आहेत, ते मिश्र खतातून द्या किंवा सिंगल सुपर फॉस्फेट म्हणून द्या डाळींना तुम्ही. हे पेरणीच्या वेळेला आणि बियाणाच्या खाली जर दिली, तर याचा टफनेस फार वाढतो. म्हणजे त्या पिकाची दुष्काळाला तोंड देण्याची क्षमता वाढते आणि याला चांगली भर हं. जर तुम्ही दिली, जरा कौतुक केलं त्याचं, जसं आल्याचं किंवा हळदीचं कौतुक करतो आपण थोडं, तसं डाळीचं कौतुक केलं तर डाळ सुद्धा भरभरून उत्पादन देते आपल्याला. आणि यावर्षी त्याचे भाव चांगले राहणार आहेत. आणि सुरुवातीला जी पावसाची अपेक्षा आहे आपल्याला 20 जूनच्या आत जर पेरणी झाली, तर ही पिकं आपल्याला चांगली साथ देतील. त्यामध्ये तुम्ही थोड्या अंतरावर बाजरी लावू शकता. म्हणजे हे पीक निघाल्यानंतर बाजरीचं पीक देखील आपल्याला मिळू शकेल. डाळवर्गीय पिकं खास करून आंतरपीक पद्धतीने यावर्षी घ्यावीत. म्हणजे तूर आणि मुगाचं, उडदाचं आंतरपीक. मक्यात सुद्धा तुम्ही मुगाचं आंतरपीक घेऊ शकता. तुम्ही बाजरीमध्ये, हं. ज्वारीमध्ये आंतरपीक घेऊ शकता. पट्टा पद्धतीने जर तुम्हाला लावायचं झालं, तर काही तास सोयाबीनमध्ये सुद्धा 5-10 तासांनंतर, ओळीनंतर म्हणजे 15-20 ओळीनंतर एखादा मुगाचा तास किंवा उडदाचा तास आपण ठेवला, तर त्याचा फायदा असा होईल की आपण लवकर काढून घेतो. आणि ज्यावेळेला हं. हे लष्करी अळीचे अटॅक होतात, ते काढलेल्या मुगाच्या जागेवर तुम्हाला ज्वारी वगैरे पेरता येईल किंवा हरभराही पेरता येईल. परंतु बरोबर. जो वाईड स्प्रेड किडीचा प्रादुर्भाव होतो, त्याला नियंत्रण करण्याला सुद्धा हे आंतरपिकं आपल्याला मदत करतात. अगदी बरोबर. धन्यवाद सर. आज आपण एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं. आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर असंच यंदाच्या कमी पावसाच्या वर्षामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या विषयांवरती अशीच चर्चा करत राहू. धन्यवाद सर. जय किसान. धन्यवाद.